नमस्कार सगळ्यांना, मी प्रसाद आटले स्वागत करतो माझ्या चॅनलवरती। आणि ह्या वर्षी 2025ची माझी पहिली ट्रिप जात आहे हिमाचल प्रदेशला, स्पिटी व्हॅलीला। माझ्याबरोबर आहेत खूप जण जे मला दिल्लीला डायरेक्ट भेटतील आणि इथून मी आणि अजित असे दोघं मिळून आम्ही एकत्र मुंबई सेंट्रलवरून निघणार आणि नई दिल्लीला उद्यापर्यंत पोहोचू। मेजर मिसिंग आहे बाला, प्रियंका कदम ह्यांची, अक्षय वगैरे हे, कारण खूप ट्रिप ह्यांच्यावर केल्या आहेत मी, तर थोडं त्यांना आठवण काढते यांची आणि खूप एक्साइट आहे ह्या ट्रिपसाठी। कारण मी कित्येक वर्ष विचार करायचो की ह्या स्पिटी व्हॅली ह्या डेस्टिनेशनला जायचं, ते आज सक्सेसफुल होईल आणि ट्राय करेन खूप चांगल्या रीतीने व्हिडिओ बनवायला। बघू, कारण तिथे आत्ता सध्या -16 -15 असं टेम्परेचर आहे, आता बघू। आणि कळसुबाईला हल्लीच 2-4 दिवसापूर्वी एक मी ट्रेक केली आणि तिथे आमचा एक मित्र जमला, मितेश म्हणून, आणि आज आमच्याबरोबर तो दिल्लीला जाणार सोबतच, कारण तो आहे त्या साईडचा, नॉर्थ साईडचा। पुढे इथे सर का, हो हो हो, हे खोल, ये लेमन राइस भी खोल, इडली चटनी। सकाळचे वाजले 10 आणि आम्ही आहोत कोटा स्टेशनवरती, जंक्शनवरती। राजस्थानमध्ये एंट्री झाली आमची सकाळीच 8 वाजता आणि ऑन टाईम आहे ट्रेन, कुठेही मागे पुढे झालं नाही। माझ्यावर आहे अजित। वेरी गुड और सर OTP सबमिट करना है। दही दी है, पिकल दी है, ठीक है, पनीर है, पनीर है, दाल है, रोटी है, ठीक है, राइस है, ठीक है, चल। कालिका जी मंदिर, ये हाँ कालिका जी मंदिर, और वहाँ पे है लोटस टेम्पल। ये मेट्रो का ये स्टेशन अपने को मिल जाएगा, ठीक है। और फिर नेक्स्ट रहेगा अपने को जाने का रहेगा, फिर से अपने को यहाँ कालिका मंदिर से अपने को हुमायूं के लिए जाना है, तो अपने को ये रूट लेना पड़ेगा। फायनली आम्ही पोहोचलो नवी दिल्लीला आणि इथून सुरुवात करणार आहे मेट्रोने, कारण आता नवी दिल्ली थोडीफार एक्सप्लोअर करायची आहे। एक्झॅक्ट टाईमवरती एवढी ट्रेन आहे ना, फक्त 1 मिनटं मागे पुढे झाला असेल, नाहीतर 4:55ला मी 3:55ला मी टच होतो इथे। काल रात्री आम्ही निघालेलो, कमीत कमी 11ची ट्रेन होती आणि 3:55ला इथे पोहोचलो। आता इथून आम्ही जात आहोत मेट्रोने पुढच्या डेस्टिनेशनला। पहिले जाणार राष्ट्रपती भवनला, ते एक बघायचं आहे, इंडिया गेट वगैरे। माझ्या येलो लाइन का यहाँ पे आम्ही मेट्रोची ऑनलाईन तिकीट काढली, बट एक्झिट करताना संसद भवनवरून आहे ना अलावच नाही करत होतो। मग ते परत त्यांच्याकडे जावा आणि मग अशी परत चेंज करून घ्या, त्याशिवाय एक्झिट नाही देणार ते, असं इथे इश्यू आहे। संसद भवन का लेगानो में
ॲक्च्युली राष्ट्रपती भवन जायला आम्हाला अलाव नाही केलं आहे, कारण आमच्याकडे पास नाही आहे आणि तो पास अगोदरच बनवून ठेवावा लागतो, याची आयडिया नव्हती. तर हे मागे जे दिसतंय ते राष्ट्रपती भवन आहे. थोडा व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. आता आम्ही जाऊ इंडिया गेटला, तिथे पास नाही. आता जेव्हा रिटर्न येऊ ना तेव्हा स्पिटी व्हॅलीवरून, तर तेव्हा आम्ही मग इथे इंडिया गेटला पास वगैरे बनवून जाऊया. आता सध्या हे फ्री आहे. कैसा महसूस हो रहा है ठंड के लिए? बहुत ज़्यादा. अभी तो फिलहाल मैं जाता दिल्ली के रहने वाले कैसे? अच्छा, कब आए? आज ही आया. आणि फायनली एंट्री भेटली आहे राष्ट्रपती भवनमध्ये आम्हाला. ॲक्च्युली एक CRPF होते आणि थोडे ओळखीचे होते, तर त्यांनी आम्हाला बोललं की अशा ह्या वेळेने जावा, तिथे कोण विचारणार नाही आणि थोडंफार तुम्ही बघू शकता. पूर्ण तिथपर्यंत जाऊ नाही शकत पण थोडं तरी. तर अजित साहेबांनी थोडी हेल्प केली आहे, थोडी त्याच्याकडे आयडिया होते वगैरे. तर बघू आता पुढे कसं आहे, कारण पहिल्यांदा बघतो राष्ट्रपती भवन, त्याच्यानंतर इंडिया गेट, हे सगळं बघायचंच आहे. हाँ अरे एक मेरे को देना, मैं वो लेता है पैनोरामा. थोडे अपने आणि राष्ट्रपती भवन झाल्याच्या नंतर आता जात आहोत इंडिया गेटला. आणि इंडिया गेटला ही सगळी मागे दिसते ती सगळी तयारी चालली आहे 26 जानेवारीची, कारण इथे मोठ्या उत्साहात साजरा करतो, जे तुम्ही बघता TV चॅनलवरती. तर ते सगळं चालू आहे. लाईट वगैरे दिख रही. ॲक्च्युली लोटस टेम्पल बंद आहे, थोडा उशीर झाला. आणि आता तिथून आम्ही मेट्रो पकडून दुसरीकडे जाणार. किधर जा रहा है अजित? अभी हुमायूं टॉम जा रहे हैं. हुमायूं. आणि मोस्टली इथे ना मोबाईलने किंवा तिकीट काढायची खूप इझी पडते, एकदम इझी वेमध्ये होऊन जाते. लाईन वगैरे लावायची, अशी लाईन जस्ट लावावी लागणार. तर जिथे सगळं ते QR कोड वगैरे जनरेट करून सगळं रेडी केलेलं आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला. मिट्टी काय पूरा अरे हो गया क्या खत्म. मला तर मेट्रो पण आली. ते आपण लाल किल्ल्याच्या समोर, हा मागे आहे लाल किल्ला. सुंदर असा व्ह्यू दिसतो आम्हाला. थोडासा आम्हाला लेट झाला नाईट शोसाठी, नाही तर खूप सुंदर होतं, बघण्यासारखं होतं. समोरून दाखवतो. मेट्रोचा प्रवास संपला. आता आम्ही जात आहोत इथून ISBT बस स्टॉपला. आणि मुंबई आम्हाला सोडणार नाही. मुंबई सिटी वडापाव फेमस. मरी गेटच्या इथे आलो आहोत आम्ही. आणि आता थोडासा जेवू पहिले, म्हणजे खूप भूक लागली. रात्री वाजले 9. पंजाबी धाबा आहे, मला दाखवतो.
छोटासा पंजाबी धाबा आहे, तिथे जेवायला बघतो आता काय भेटतं का. ऑलरेडी आम्ही बालान दिलेलं राईस वगैरे आहे ते खाऊ. अजित इधर सांगा. बैठ इधर बैठ जा. दादा ये साफ कर दो. बैठ जा. कुछ लेने की जरूरत ही नहीं है फिर. आणि धाबाला जे आम्ही जेवलोय 5 पराठे 6 पराठे, त्याच्यानंतर 3 राईस, त्याच्यानंतर पूर्ण 2 वाट्या दाल राईस, त्याच्यानंतर रायता, हे ते एवढा खाल्लंय. बस झालं आता. खूप टाईट झालं, मस्त पोट भरलं जेवण आणि कारण टेस्टी होतं जेवण. कसं होतं अजित? जेवण खूप मजा आली खायला, कारण गरम गरम दिलेलं आणि बाहेर असती थंडी. आता मला थंडी जाणवायला लागली आहे. आता स्वेटर वगैरे सगळं घालावं लागेल. पटियाला नहीं, मैं अमृतसर घूम गया, पटियाला नहीं घूमा है. वो भी सही है, देखने का है मेरे को पटियाला भी. नहीं, मैं मुंबई से हूँ, महाराष्ट्र. हाँ येते मला चांगली मराठी. फायनली सकाळचे वाजले 7:30 आणि मी आहे शिमलामध्ये. एवढा खूप भारी सीन आहे हा बघा, मागे दिसत असेल तुम्हाला. एवढं भारी वाटतंय ना बघण्यासाठी. किती वर्षांनी आलो, 2016ला आलेलो आणि त्याच्यानंतर आज. खूप मस्त. आणि ड्रायव्हर वगैरे खूप भारी आहेत. मी कधीपासून सकाळी 5:30 वाजल्यापासून त्यांच्यावर बसलोय आणि बोलतच होतो. आणि तोपर्यंत ज्याने एवढा फास्ट आणली आहे ना गाडी, मजा आली. खरंच खूप मजा आली. भाजी आपका नाम क्या? सुखिंदर सिंह, कुलविंदर. जी बहुत बढ़िया बस चला थे हमारे साथ, मजा आ गया आज. तो वो साइड से लेते हैं ना. हाजी हाजी कुछ कह रहे हैं कुछ कह रहे हैं. थोड़ी सी सीधी कर दें, थोड़ी सी सीधी. फायनली शिमलामध्ये पोहोचलोय आणि माझ्याबरोबर आहे नोमॅड फोर्सचे नेगी भाई. हाय. आणि इथून सुरुवात. थँक्यू सो मच फॉर वेलकम. आणि इथून आम्हाला जायचं आहे पुढे स्पिटी व्हॅलीला. पूर्ण ट्रॅव्हल ह्यांच्याकडून असेल. ट्रॅव्हल बसेस त्यांनी अरेंज केलेले आहेत, जे पण असतील ते. थंडी थोडीफार आहे. दादा कितना 10 सेल्सियस से रहेगा अभी? इससे ज़्यादा ही होगा, पर आज गर्म है मौसम थोड़ा. थोड़ा सा ठंड नहीं है. हाँ. लास्ट वीक थी.
बट आज वेदर इज गेटिंग बैड, तो इवनिंग तक मे भी इवनिंग तक रहेगा ना, स्नोफॉल हो जाए मे भी। यहाँ पे ही हो जाएगा। यहाँ तो थोड़ा बहुत मे भी, बट हम जहाँ जाएंगे वहाँ तो हो ही जाएगा। अच्छा ठीक आहे। आणि माझ्यावर आहे मागे अजित आणि पूर्ण मागे टीम आहे नोमॅडची, सगळे फुल तयारीत आहोत।